हॅलो हॅलो हॅलो, शेवटपर्यंत ऐकायला येतोय? लास्टला सगळ्यांना ऐकायला येतोय ना? डन. मुंबईमध्ये स्वयं पुनर्विकासाचं काम करतोय आणि मुंबईमध्ये मी 21 प्रकल्प स्वयं पुनर्विकासाचे राबवतोय. त्याच्यातले 12 प्रकल्प माझे कन्स्ट्रक्शन कम्प्लिशनच्या स्टेजमध्ये आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी जे चावी वाटपाचा कार्यक्रम केला ती चारकोप श्वेतांबरा माझ्याच सुपरविजनमध्ये कंप्लीट झाली. मी स्वतः इंजिनियर आहे आणि प्लॅनिंग, डिझायनिंग, अप्रुव्हल, एक्झिक्युशन हे सगळं काम मी एक्झिक्यूट करतो. मुंबई बँकेमध्ये मी नोडल एजन्सी म्हणून आहे. मुंबई बँकेमध्ये टेक्निकल जी बाब असते ती माझ्या खांद्यावरती आहे आणि मुंबई बँकेमध्ये आलेले कर्जासाठी प्रस्ताव ह्याची छाननी मी माझ्या टेक्निकल ह्याच्यामध्ये करतो. एक रिक्वेस्ट एक राहील की माझ्या 1.25 तासामध्ये कोणीही मला अडथळा आणू नका. काही तुमचे प्रश्न असतील ते तुम्ही नोंद करून घ्या आणि मी कुठे पळून जाणार नाहीये. मी खूप वेळ काढून आलेलो आहे. तुमच्या प्रत्येक प्रश्नाची शेवटपर्यंत उत्तर मी त्याच्यानंतर देईन. तुम्ही जर मध्ये अडथळा केली हे का, आणि स्वयं पुनर्विकास हे काय नवीन स्कीम नाही आलेली आहे जी आपण राबवतोय. बिल्डर हे 80 सालानंतर बिल्डर हा प्रक्रिया सुरू झाली. 80 सालाच्या अगोदर कित्येक हाऊसिंग सोसायटी, इनफॅक्ट तुम्हाला सांगितलं जाईल की महाराष्ट्र जे सहकार कायद्याचं गठन ह्याचं मेन पर्पज होतं स्वयं विकास करून स्वतःनी आपल्या स्वतःची घरं बांधावी ह्याचा पर्पज होतं. पण आता महाराष्ट्र सहकार कायद्याकडे मेंटेनन्स, डिस्प्यूट रिझॉल्व ह्याच्या दृष्टीने बघितला जातो. पण जो महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट ह्याची गठन हे घरं बांधण्यासाठी केली गेली होती. हे कोणाच्या लक्षात नाही आज. पूर्वी काय असायचंय की काही सभासद म्हणजे काही गृहस्थ जे गावातले किंवा एका कंपनीतले किंवा एका धर्मातले हे एकत्र यायचे, सोसायटी रजिस्टर्ड करायचे आणि सोसायटी रजिस्टर्ड करून ते भूखंड विकत घ्यायचे आणि भूखंड विकत घेऊन कर्ज घेऊन बिल्डिंग बांधायचे आणि आपली घरं बांधायची. हे पूर्वी होत होतं. पण हे कधीपर्यंत? 80 सालापर्यंत, 80 ते 85 पर्यंत. पूर्वी एक महाराष्ट्र हाऊसिंग फायनान्स कंपनी होती ज्याचं ऑफिस चर्चगेटला होतं. आणि अशा प्रकारे तुम्ही जर 4 बंगला एरियामध्ये फिरलात, 4 बंगला माहितीये तुम्हाला वर्सोच्या इकडे, तिकडे जर तुम्ही फिरलात तर असे कित्येक 100 बिल्डिंग आणि मुंबईमध्ये कित्येक हजार बिल्डिंग स्वयं विकासाच्या पद्धतीने कंप्लीट झालेले आहेत त्या वेळेला. आणि आम्ही काय केलं, आम्ही स्वयं विकासाचंच मॉडेल स्वयं पुनर्विकासाच्या पद्धतीने आणलेलं आहे तुमच्यापर्यंत. दरम्यानच्या काळामध्ये जेव्हा रिडेव्हलपमेंट किंवा डेव्हलपमेंट हा खूप मोठा व्यवसाय झाला आणि त्याच्यामध्ये खूप फायदा दिसू लागला, त्यामुळे सगळ्या क्षेत्रातले लोक तिकडे इन्व्हॉल्व्ह होऊ लागले आणि रिडेव्हलपमेंट हा डेव्हलपरचा विषय आहे असंच जनजागृती व्हायला लागली. पण ह्याच्यामध्ये 2000 साल किंवा 2005 नंतर स्पेसिफिकली चांगले लोकांबरोबर काही ज्याला आपण ग्रीडी म्हणतो किंवा नुसतं त्यांचं पोटच भरत नाही अशी लोक याच्यामध्ये आल्यानंतर जो गृहनिर्माणाचा जे व्यवसाय होता तो पैसा कमवण्याचा व्यवसाय झालाय. आणि आजची परिस्थिती अशी आहे की मुंबईमध्ये 8,500 प्रकल्प रखडलेल्या अवस्थेमध्ये आणि कित्येक लाख कुटुंब घराबाहेर आहेत. त्यांना त्यांचं भाडं पण मिळत नाही आणि नवीन घराची आशा पण सोडून द्या. त्याचप्रमाणे कित्येक लोकांनी ज्यांनी गृहकर्ज घेऊन अशा प्रकल्पामध्ये पैसे लावले त्यांना त्यांचा EMI चालू आहे आणि घर त्यांना मिळत नाही. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे विकासाकडून होणारी फसवणूक, कित्येक हजार रखडलेले प्रकल्प, कित्येक हजार कुटुंब बेघर, कित्येक हजार सदनिकाधारक अडचणीत आहेत. आणि मेन आणि इम्पॉर्टंट, महाराष्ट्र सरकार जे कायदा आणते ज्याला आपण विकास धोरण म्हणतो किंवा विकास नियमावली म्हणते, हे कशासाठी असतं? हे लोकांच्या हितासाठी असतं की तुमची घरं बनावी, तुमची घरं पुनर्निर्माण व्हावी आणि ते स्कीम्स, ते बेनिफिट्स हे लोकांपर्यंत पोहोचत नाही तर त्याचा फायदा डेव्हलपर घेऊन जातात आणि त्या स्कीम्सचा वापरून डेव्हलपर फक्त पैसे कमवतात आणि लोकांना घरं मिळत नाही. नेक्स्ट स्लाइड.
स्वयं पुनर्विकास कर्ज योजना लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून याकरिता मुंबई बँकेने 2014 सालीमध्ये ही स्कीम आणली आणि सन्माननीय दरेकर साहेबांनीच ते मनावर घेतलं. कारण स्कीम काय एवढी सिंपल नव्हती, कठीण होती. सहकार संस्थांना कन्व्हिन्स करणं, धोरण जाहीर करणं आणि ते राबवणं ते खूप जिगरीचं काम होतं आणि त्यांनी चांगल्यारीत्या त्याच्यामध्ये प्रचार केला. आज जसं त्यांनी मगाशी पूर्ण इत्याभूत माहिती दिली त्याप्रमाणे आता कित्येक प्रकल्प बँकेकडे आलेले ज्यांना कर्ज पाहिजे आणि त्यांनी जवळजवळ 1200 सभा घेतल्यात बँकेने. मुंबईभर 1200 सभा घेतल्यात, त्याच्यापेक्षा जास्त घेतल्यात आणि हा विषय मुंबईमध्ये लोकांपर्यंत पोहोचवलाय. आणि आज आम्ही मुंबईच्या बाहेर मजल मारलेली आहे आणि तो जसं आज वसईला जो एवढा मोठा तुमचा समूह जमा झालाय, अशाच प्रकारे ठाणा आहे किंवा नवी मुंबई आहे किंवा पुणे आहे, हा जे आम्ही रोल मॉडेल बनवले मुंबईमध्ये ते आम्ही इकडे बाकीच्या सिटीजमध्ये घेऊन आलो. बेसिकली स्वयं पुनर्विकास म्हणजे एक्झॅक्टली काय? स्वयं पुनर्विकास जसं शब्द सांगतं की आपण स्वतःचा पुनर्विकास स्वतः करतो. आता रिडेव्हलपमेंट म्हटलं की एक आपल्याकडे डोक्यामध्ये येतं की डेव्हलपर असेल तर डेव्हलपमेंट होणार, डेव्हलपर नसेल तर डेव्हलपमेंट होणार नाही. ही आपल्या डोक्यामध्ये गेलेली एक चुकीची समजूत आहे. डेव्हलपर शिवायही डेव्हलपमेंट होतं. कारण तुम्ही जर वास्तविक बघितला तर डेव्हलपर हा आर्किटेक्ट आहे का? डेव्हलपर हा इंजिनियर आहे का? नाही, हा डेव्हलपर हा व्यावसायिक आहे. आणि तो काय करतो? तो आर्किटेक्ट, इंजिनियर, कॉन्ट्रॅक्टर यांच्याकडनं कामं करून घेतो. मग आपण काय करतो? आपण जेव्हा स्वयं पुनर्विकासाचा जर ध्येय मनात ठेवलं तर आपण ह्याच मंडळींकडनं आपली कामं करून घेतो. आणि त्याचा पहिला टप्पा जो असतो की आपल्याला डेव्हलपर एक ऑफर देतात. जेव्हा तुम्ही रिडेव्हलपमेंटला जातात तेव्हा डेव्हलपर तुमच्याकडनं काही कागदपत्र घेऊन जातात आणि ते कागदपत्र आर्किटेक्टकडे घेऊन जातात आणि त्याचं कॅल्क्युलेशन आर्किटेक्ट करतो किंवा पीएमसी करतो आणि त्या कॅल्क्युलेशन वरती तुम्हाला ऑफर दिली जाते. आता हे कॅल्क्युलेशन म्हणजे एक्झॅक्टली काय? हे कॅल्क्युलेशन म्हणजे व्यावहारिकता तपासणे, ज्याला आपण फिजिबिलिटी रिपोर्ट म्हणतो. मग स्वयं पुनर्विकास जर तुम्हाला करायचा असेल तर ह्याचा पहिला टप्पा असतो व्यावहारिकता. तुमचा प्रकल्प, त्याचा व्यावहारिकता काय, त्याची फिजिबिलिटी रिपोर्ट काय. आणि हे काय समजणं एवढं कॉम्प्लिकेटेड नाहीये. आज आपण मुंबईमध्ये किंवा मुंबई उपनगरामध्ये किंवा वसई विभागामध्ये राहतो. आज आपण सगळे लोक एज्युकेटेड आहोत. माझा विषय आवडत नाहीये का तुम्हाला? मग शांत का नाहीये? मी कंटिन्यू करतो पण जरा थोडं शांतपणे, तो हलते इथपर्यंत आवाज येतोय, थोडं शांत बसा. कोणाला खरंच जर आवडत नसेल तर त्यांनी निघून गेलं ते मला काही प्रॉब्लेम नाही, पण शांत बसा. बाकीचे मंडळींना जे आहेत त्यांना त्यांच्यातला रस आहे त्यांना समजून घेऊ प्लीज. थँक्यू. तर बेसिकली फिजिबिलिटी समजणं म्हणजे काय एवढं डिफिकल्ट नाही. आज आपण मुंबई किंवा उपनगरात राहतो, आपण एज्युकेटेड आहोत, आपल्याला व्यावहारिक ज्ञान आहे, आपण सिनियर असलो तरी आपले मुलं आज एज्युकेटेड आहेत आणि न समजणं एवढे आपण काही गाफील आहे. त्यामुळे व्यावहारिकता समजून घेणं म्हणजे आपला तुमच्या सोसायटीचा भूखंड काय आहे. मगाशी काही मंडळींनी प्रश्न विचारलं, कन्व्हेन्स बद्दल त्यांना माहिती आहे, त्याच्यात भूखंडाच्या क्षेत्राबद्दल त्यांना माहिती आहे, प्लॅन म्हणजे त्यांना माहिती आहे, अप्रूव्ड प्लॅन कसा असतो तो त्यांना माहिती आहे. तुम्ही पहिले तुमचे सगळे दस्तावेज प्रॉपर्टीचे जमा करणे हा पहिला डेटा कलेक्शन असतो. तुमचा प्लॉट एरिया किती, तुमचा सातबारा किती, अस्तित्वात असलेल्या इमारतीचा नकाशा काय, ऑक्युपेशन काय, हे सगळे डॉक्युमेंट तुम्ही हाताशी घेणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये त्याचं क्षेत्र जागेवर किती आहे, कारण काय काय ठिकाणी जे वसई विरारमध्ये झालंय की जागा एक आहे, प्लॉट एक आहे, बिल्डिंग एक आहे. त्यामुळे जरी प्रॉपर्टी कार्डवरती एक क्षेत्र आहे पण जागेवर किती आहे हे तपासून घेणं इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे तुमची जागा प्रॉपर्टीवर किती आहे सर्वे करून घ्यायचा आहे आणि तुमचं क्षेत्र किती आहे ते समजून घ्यायचं आणि प्लॅन काय ते समजून घ्यायचं. काही काही ठिकाणी अनधिकृत मजले वगैरे पण आहेत.
काय काय ठिकाणी. हा इकडे मोठा आहे, एखादा मजला असा पूर्वी मला आठवतं 15 वर्षापूर्वी म्हणजे FSI 1 होता, 3 मजले अधिकृत, 2 मजले ठोका आणि ते विकार. आता असे पण झालेले आहेत, पण आता ती लोक आपल्या बरोबर आहेत, तर ते किती अनधिकृत आणि ते आपले सभासदच आहेत आणि आपल्याला एवढे राहिले आहेत, तर त्यांनाही समाविष्ट करून घेणं गरजेचं आहे. पण त्याबद्दल ते सगळं इन्फॉर्मेशन कलेक्ट करणं आणि तो ज्याला एरिया आपण अस्तित्वात असलेले क्षेत्रफळ म्हणतो, कार्पेट एरिया, एक भूखंडाचं क्षेत्र, दुसरं प्रत्येकाचं चटई क्षेत्र, कार्पेट एरिया अस्तित्व असले किती आहे ते जाणून घेणं, त्याच्यातले अधिकृत किती अनधिकृत, तर ते सगळं आपण घेतो. आणि नंतर तुमच्या इकडे जो नियमावली आहे, ज्याला आपण डेव्हलपमेंट प्लॅन किंवा विकास आराखडा म्हणतो किंवा आपले डेव्हलपमेंट कंट्रोल रेग्युलेशन्स म्हणतो, विकास नियमावली, त्या विकास नियमावलीमध्ये आपल्या प्लॉट किती रुंद रस्त्यावरती आहे आणि त्याला किती FSI आहे. आता FSI हा माहिती आहे कोणाला? FSI म्हणजे काय? फ्लोर स्पेस इंडेक्स. हा एक शीघ्र गणक आहे, म्हणजे त्याला आपण म्हणतो इंडेक्स आहे, इंडेक्स. जेव्हा मी म्हणतो FSI 1 म्हणजे तुमचा जेवढा प्लॉट एरिया आहे त्याला मल्टिप्लाय बाय 1 केला तेवढं क्षेत्र तुम्हाला बांधायला मिळतं. हा पूर्वी होता, पण कालांतराने FSI वाढवला गेला. मी जेव्हा म्हणतो FSI 2 म्हणजे प्लॉट एरिया इंटू 2 तेवढं क्षेत्र तुम्हाला बांधायला मिळतं. आता आपल्या इकडे रस्त्या रुंदीप्रमाणे FSI चे वितरण केले गेलेले आहे. छोट्या रस्त्यावरती छोटा FSI, मोठ्या रस्त्यावरती मोठा FSI. त्यामुळे तुमचा भूखंड हा किती रस्त्याच्या वरती आहे आणि त्याला किती FSI आहे ह्याला तुम्हाला ऑनलाईन वरती सगळी माहिती उपलब्ध आहे, ते तुम्ही काढून घ्यावी किंवा डेव्हलपमेंट प्लॅन रिमार्क्स काढून घ्यावा, तोही ऑनलाईन वरती तुम्हाला काढता येतो. तर तुमचा भूखंड झाला, तुमचा FSI झाला, तुमचा अस्तित्व असलेला कार्पेट एरिया झाला, मग तुम्हाला बांधायला किती क्षेत्र मिळते तुम्हाला समजलं. त्याच्यानंतर पुढचा टप्पा होतो, हा झाला टेक्निकल कॅल्क्युलेशन, त्याला A पार्ट म्हणतो. B पार्ट मध्ये फायनान्शियल कॅल्क्युलेशन असतं, म्हणजे तुम्हाला एक समजलं की तुम्हाला किती बांधायला मिळतंय, तुमचं क्षेत्र किती आहे ते समजलं. पुढच्या टप्प्यामध्ये ते बांधण्यासाठी लागणारा खर्च ह्याचा तपशील काढला जातो. मग हा खर्च कुठचा आहे? तर पहिलं म्हणजे कन्स्ट्रक्शन कॉस्ट, बांधकाम खर्च. दुसरा म्हणजे आपल्याला बाहेरून काही TDR विकत घ्यायला लागतो किंवा गव्हर्नमेंटला प्रीमियम भरणा करून आपल्याला बिल्टअप एरिया मिळतो, तर तो किती, त्याचा प्रीमियम किती, ह्याचा आपण तपशीलवार त्याच्यामध्ये काढतो. तिसरं, तुम्ही जे प्रोफेशनल्स हायर करतात त्यांचे प्रोफेशनल फीज. चौथं, अजून इतर काही खर्च, तुमचं भाडं, तुम्ही जे स्थलांतरित होणार. आता एक परदेशामध्ये एक मिसकन्सेप्च्युअल आहे की सेल्फ डेव्हलपमेंटमध्ये भाडं मिळणार नाही. नाही, सेल्फ डेव्हलपमेंटमध्ये सोसायटी सभासदांना भाडं देते. हा एकदम म्हणजे जे काही पसरवलं जातं की भाडं मिळणार नाही, असं नाही आहे. सेल्फ डेव्हलपमेंटमध्येही तुम्हाला भाडं मिळतं. मग ते भाडं किती, पण ते भाडं ठरवताना तुम्ही एक्झॅक्टली भाडं घ्यायचं. असं नाही करायचं की भाड्यामध्ये मला महिनाभराचा खर्च निघाला पाहिजे, म्हणजे भाडं आहे 15,000, 15,000 अधिक ते करू नये. भाडं किती ते तुम्ही ठरवायचं आहे. आणि अदर दॅन काही खर्च अजून असतात, अप्रोच एक्सपेन्सेस असतात, म्हणजे काही प्रीमियम्स लागतात, काही डिपॉझिट्स असतात, ते सगळं तपशीलवार खर्च आपण, इलेक्ट्रिसिटी बिल असतं, पाण्याचा खर्च असतो, हा सगळं आपण त्याच्यामध्ये मांडतो. आणि आता जर समजा तुमचं बांधायचं क्षेत्र तुमचं समजलंय, खर्च तुमचा समजा 25 कोटी रुपये आहे, मग 25 कोटी तुम्ही स्वतः 10% घ्या किंवा 25% क्षेत्र घ्या, 25 कोटी खर्च हा फिक्स आहे, ह्याच्यामध्ये काही नाही. आता जो 25 कोटीचा खर्च आहे हा रिकव्हरी कुठून होणार? समजा एखाद्या प्रकल्पाचा खर्च 25 कोटी आहे, तर रिकव्हरी कुठून होणार? तर रिकव्हरी होणार विक्रीच्या एरियावरून, बरोबर आहे. मग तो 25 कोटीच्या खर्चाला आपण आपल्या इकडे जे रेट असतो, आता समजा वसईला या इकडे काय रेट असेल अंदाजे पर स्क्वेअर फीट? 12,000, 12,000, 10,000, बरोबर. आता आपण जर 12,000चा रेट पकडला आणि विक्री करायला गेलो, विकला जाईल का? 50%. 10,000ला 8,000, बरोबर आहे. मग त्या 25 कोटीला 8,000नी भागायचं, म्हणजे जो एरिया येतो
तो एरिया आपल्याला विक्रीसाठी बाजूला काढून ठेवायचा आहे, ज्याला आपण रिकव्हरी म्हणतो. क्लिअर? हा तुमचा एरियाला रिकव्हरीचा. उरलेले जे क्षेत्र आहे हे कोणाचं? सभासदांचं. मग ते आपण सभासदांना आपल्या प्रो रेटा प्रमाणे देऊन टाकायचं. आता काही सभासद म्हणतील की आम्हाला कॉर्पस फंड पाहिजे मेंटेनन्स साठी, मग थोडं अजून क्षेत्र बाहेर काढायचं, किती 1 कोटीचं पाहिजे तर 1 कोटी क्षेत्र अजून बाहेर काढायचं आणि ते कॉर्पस फंड साठी ठेवायचं आणि उरलेले क्षेत्र सभासदांना मिळतं. का? बिल्डर इकडे नाही. आणि जर हेच तुम्ही डेव्हलपरला दिलं तर डेव्हलपर प्रॉफिट कुठून कमवणार? त्या क्षेत्रामधून. मग तो काय करणार? तुमचं क्षेत्र अजून कमी करणार आणि स्वतःचा प्रॉफिट आणि व्याज काढतो. त्यामुळे सेल्फ डेव्हलपमेंट स्कीम मध्ये तुम्हाला जास्त फायदा येतो, कारण डेव्हलपरचं क्षेत्र त्याच्यासाठी येत नाही. हा एक इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट आहे. फिजिबिलिटी अशी निघते, तुमचं क्षेत्र नक्की होतं. क्षेत्र नक्की झाल्यानंतर पुढचा टप्पा कुठचा? प्लॅनिंगचा, ज्याला आपण बिल्डिंग प्लॅन म्हणतो. आता जेव्हा आपण प्लॅनिंग बनवतो, बिल्डिंग प्लॅन बनवतो, तेव्हा डेव्हलपरकडे जेव्हा आपण प्लॅनिंगला देतो, तेव्हा समजा एखादं बिल्डिंग झाली 15 मजल्याची झाली, डेव्हलपर अकोमोडेशनला मेंबरना कुठच्या मजल्यावर घर देतो? खाली खाली पहिले 4 मजले, बरोबर आहे. आणि वरचे मजले? पण जेव्हा आपण स्वतः सेल्फ डेव्हलपमेंट करू तेव्हा वरचे मजले कोणाला मिळतील? मेंबर्स ना. क्लिअर? दुसरा फायदा, कारण बिल्डिंग रिकामी आहे. गार्डन फेसिंग आपल्याला, रोड फेसिंग आपल्याला, चांगले व्ह्यूज आपल्याला. आपण सेलसाठी पण बॅलन्स करतो. पण जेव्हा डेव्हलपरकडे असतो तो डेव्हलपर स्वतःचा फायदा बघतो, मेंबर्सना सेकंड हँड ट्रीटमेंट येते. पण जेव्हा आपण सेल्फ डेव्हलपमेंट करतो तेव्हा आपण पूर्णतः प्रोजेक्ट मेंबरच्या हितासाठी राबवतो. आणि मग इकडे आपण आपलं क्षेत्र नक्की झाल्यानंतर त्याचा प्लॅन बनवतो. मग तुमचं इंडिव्हिज्युअल घराचा प्लॅन, फ्लोर प्लॅन, त्याच्यानंतर तुमचा पार्किंगचा प्लॅन, गार्डन एरिया, करमणुकीचे क्षेत्र ज्याला फिटनेस सेंटर म्हणतो, ते आपण सगळं त्याच्यामध्ये प्लॅन करतो. आता जेव्हा आपण स्वतः प्लॅन करतो घर, तेव्हा ते आपल्या सोयीप्रमाणे आपण त्याला प्लॅन करतो. आणि जेव्हा डेव्हलपर करतो तो डेव्हलपरची सोय बघतो. हा त्याच्यातला फरक आहे. मग आता प्लॅन कोण करतं? आपण ह्याच्यातले काही तज्ज्ञ नाही आहेत. मग प्लॅन कोणाकडनं काढायचा? आर्किटेक्ट कडनं काढतो. तिकडे परत आला प्रोफेशनल इन्व्हॉल्व झाला. कॅल्क्युलेशन मध्ये पण आर्किटेक्टची मदत केली, प्लॅनिंग मध्ये पण आपण आर्किटेक्टची मदत केलं. प्लॅन तुम्ही नक्की केल्यानंतर, तुम्ही स्कीम फायनल केल्यानंतर पुढचा टप्पा येतो मंजुरी प्राप्तीचा. तर मंजुरी प्राप्ती कुठे होणार? महानगरपालिकेमध्ये. तर महानगरपालिकेमध्ये डेव्हलपर कधी धक्के खाताना दिसतो का? मग तो त्याचा प्लॅन किंवा नकाशा मंजूर कोण करतो? त्याचा आर्किटेक्ट. मग आपल्याकडे जर आपल्याला काम करायचं असेल तर आपण प्लॅन मंजूर करायचं काम कोणाकडे देऊ? आर्किटेक्टकडे. परत तज्ञ इकडे आले. कळलं? आता त्यांनी प्लॅन सँक्शन केला. आता प्लॅन सँक्शन का, जसं मगाशी साहेबांनी सांगितलं, कोणी अडचण सांगितली सॉइल डेव्हलपमेंट मध्ये तर आपल्याला साहेबांकडे जायचं आणि तिकडून सस्पेंड करायचं. प्लॅन सँक्शन झाले, त्याच्यानंतर पुढचा टप्पा येतो. आता प्लॅन सँक्शन करताना आपल्याकडे 2 प्रकारचे प्लॅन आहेत. एक असतात FSI 1 चा प्लॅन आणि बिल्डिंग पूर्णचा प्लॅन असतो. समजा 2 किंवा 2.5 FSI चा प्लॅन असेल. डेव्हलपर जेव्हा बिल्डिंगचा प्लॅन काढून येतो तेव्हा तो पूर्ण 2.5 FSI चा प्लॅन सँक्शन करत नाही. का? कारण 2.5 FSI सँक्शन करायला त्याला पूर्ण पैसे द्यावे लागतात. PDR विकत घ्यावा लागतो, प्रीमियमचे पैसे भरावे लागतात आणि तो बिझनेस करत असतो. म्हणून तो कमीत कमी पैशामध्ये, कारण कमीत कमी व्याज लागावं म्हणून त्यांनी कमीत कमी पैशामध्ये तो कमीत कमी फ्लोर मंजूर करून तुम्हाला वेकेंट करतो. म्हणजे जर समजा बिल्डिंग 15 मजल्याची आहे, तो फक्त 2 मजल्याची इमारत सँक्शन करून आणतो आणि सांगतो मी मंजुरी प्राप्त करून आलोय, आता तुम्ही खाली व्हा. आणि सांगतो मैंने तो इधर 1 करोड़ रुपये का प्लॅन सँक्शन करके लाया और आप खाली हो जाओ. आणि तुमचे जर घर असेल, समजा 50 सभासद असतील, आज प्रत्येकाचं घर, एक घर किती लाखाचं असेल? 50 लाख ॲव्हरेज. आणि जर त्याच्यामध्ये 50 मेंबर असेल तर सगळ्या मिळूनची किंमत किती असेल? 25 कोटी. तो लावतो 1 कोटी
आणि तुम्ही खाली करतात, तुम्ही किती लावतात? 25 कोटी. तर रिस्क कोण घेतं जास्त? तुम्ही घेतात आणि फायदा कोण जास्त कमवतो? तो कमवतो. त्यामुळे मिनिमम कॉस्ट मध्ये तो रिस्क घेतो आणि आपण मॅक्झिमम रिस्क मध्ये आपण फसतो. त्यामुळे आपण जेव्हा सेल्फ डेव्हलपमेंट करतो, आपण ड्रायव्हिंग सीट मध्ये असतो, तेव्हा आपण 2 मजले अप्रूव्ह करून आपण खाली करणार का? नाही. आपण बँकेकडे जातो, बँकेचं कर्ज घेतो, बँकेचं कर्ज वितरित करतो आणि पूर्ण 15च्या 15 माळे सँक्शन करतो आणि मग वेकेट करतो. हा याच्यातला इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट आहे. कारण आपल्याकडे पैसे आहेत बँकेचे, त्याच्याकडे बँकेचे पैसे नाही. त्यामुळे तिसरा ऍस्पेक्ट कव्हर केला फायनान्सचा. आता आपण जेव्हा वेकेट करायला जातो, आपण जर आपल्या खिशात पैसे नाही आहेत किंवा आपल्या अकाउंटमध्ये पैसे नाही आहेत, आपण मेंबरना सांगणार चला खाली करा, सांगणार का? आपण पैशाची उपाययोजना करतो आणि मग खाली करतो. पण डेव्हलपर त्याच्याकडे पैसे असू दे नसू दे, पण तो बोलतो मैं तुमको खाली करूंगा, बिल्डिंग डेमोलिश करेगा, तो नया इन्वेस्टर आएगा और मेरे को पैसा मिलेगा. पण आपण हे करत नाही, कारण तुम्ही ड्रायव्हिंग सीट मध्ये आहात. पैसे आले, वेकेंट झालं, काम कोण करणार? कंत्राटदार. हे कोण नियुक्त करतं? सोसायटी टेंडर काढते, टेंडरचे टेक्निकल डॉक्युमेंट देते, टेक्निकल स्पेसिफिकेशन देतोय. तुम्हाला कुठच्या प्रकारचे घरं पाहिजेत, स्टील कुठचं वापरायचं आहे, सिमेंट कुठचं वापरायचं आहे, टाईल कुठचे वापरायचे आहे, ती सगळे टेंडर मध्ये आपण मांडतो आणि टेंडर काढतो आणि जो कॉन्ट्रॅक्टर तुम्हाला योग्य वाटेल त्याचे कामं बघतो, त्याचं हे बघतो, कॅपॅसिटी बघतो आणि मग त्याला आपण टेंडरच्या निमित्ताने जनरल बॉडी ठरवते ह्या कॉन्ट्रॅक्टरला काम द्या. मग काम कोण करायला घेतं चालू? कंत्राटदार. इकडे तिथपर्यंत डेव्हलपर आलाय का? अजिबात नाही. कॉन्ट्रॅक्टर काम करतो, कामाची सुरुवात होते, त्याच्यावर देखरेख जे होतं कामावरती, देखरेख करायला कोण उभं राहतो? इंजिनियर, सुपरवायझर. त्यामुळे देखरेख कोण करतं? इंजिनियर. डेव्हलपर कधी असतो का तिकडे साईट वरती स्लॅब कास्ट करताना बघायला कॉन्क्रीट कसं टाकतंय, स्टील कसं टाकतंय? अजिबात नाही. कोण देखरेख करतो? इंजिनियर. त्यामुळे आपण ही इंजिनियर अपॉइंट करतो किंवा पीएमसी असतो, तो साईट वरती उभा राहतो आणि आपल्यासाठी काम सुपरविजन करतो. कामाची वाटचाल होते, पुढे काम पुढे चालतं, पुढे प्रक्रिया राबवली जाते, ज्याला म्हणतो इम्पॉर्टंट सेल, विक्री. आणि विक्री करायला कोण असतात? सेल्स एजन्सी. ओके. तुमचं बिल्डिंग कंप्लीट होते, सुपरविजन होतं, बांधकाम पूर्ण होतं आणि पूर्ण झालेल्या बांधकामानंतर सोसायटीच्या मेंबर्सना आणि फ्लॅट धारकांना आपण पोझिशन देतो. ही पूर्ण प्रक्रिया आपण सोसायटी तज्ञांच्या मार्फत राबवतो. ह्याला आपण सेल्फ डेव्हलपमेंट करतो. नेक्स्ट स्लाइड. बोला की हे मॉडेल, ज्याला ग्राफिकल मॉडेल म्हणतो, ते कसं आहे? बँक तुम्हाला निधी पुरवते, बँक निधी पुरवते. आता आमच्याकडे मुंबई बँक आहे, तर इकडे तुम्हाला ठाणे डीसीसी बँक आहे. आपल्याकडे ठाणे डीसीसीचे अधिकारी पण आले. माझ्या याच्यानंतर ठाणे डीसीसी त्यांची कर्ज योजना तुम्हाला समजावून सांगतील, त्यांचे कसे कर्ज योजना होते आणि त्यांनी कुठच्या प्रकल्पाला कर्ज दिले ते सांगतील. बँक तुम्हाला निधी पुरवते. सोसायटी म्हणते आम्हाला डेव्हलपरची आवश्यकता नाही, मी कॉन्फिडंट आहोत आणि एकत्र ते पुढे सरतात, डेव्हलपरला बाजूला सारतात. बँकेकडनं निधी येतो, तज्ञ तुम्हाला टेक्निकल नॉलेज देतात, ज्याच्यात आर्किटेक्ट आहेत, कंत्राटदार आहेत, पीएमसी आहेत, इंजिनियर्स आहेत, सल्लागार आहेत. ह्यांच्याकडनं तुम्हाला टेक्निकल नॉलेज येतं, तिकडून पैसा येतो, प्रकल्प मंजूर होतो, तुम्ही वेकेंट करता, तुम्हाला भाडं मिळतं, कन्स्ट्रक्शन चालू होतं आणि सेल्स प्रक्रिया पण आरंभ होते आणि सेल्स मधून तुम्हाला पैसे जनरेट होतात. आता इकडे जर तुम्ही बघितलं, 3 इम्पॉर्टंट प्लेयर आहेत या मॉडेलमध्ये. पहिला प्लेयर ज्यांनी पैसा दिला तो, दुसरे प्लेयर ज्यांनी टेक्निकल नॉलेज दिलं ते, आणि तिसरे प्लेयर ज्यांनी तुमच्यासाठी विक्री केली ते. आणि ह्या 3 ट्रायंगल वरती एंटायर प्रकल्प राबवला जातो आणि सोसायटीकडे सेंटर पॉइंट वरती असते. प्रत्येक इत्याभूत माहिती सोसायटीला मिळते आणि सोसायटी सगळ्या गोष्टीचा इत्याभूत माहिती घेऊन काम करत असते. नेक्स्ट स्लाइड.
आता हेच काही याच्यामध्ये आपण लहानपणापासून बघत आलोय, ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज. म्हणजे जोपर्यंत तुम्ही एखाद्या गोष्टी तुम्हाला ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज नाही सांगितलं तर तोपर्यंत तुमची विश्वासता त्याच्यात येत नाही. विकासाकडे तुम्ही जेव्हा प्रकल्प देतात तेव्हा त्याच्यावरती सोसायटीचं कुठच्याही प्रकारचं नियंत्रण राहत नाही. प्लॅन सँक्शन झालाय माहिती नाही, आर्किटेक्ट कोण आहे माहिती नाही. जसं मगाशी ऐकलं, डेव्हलपमेंट एग्रीमेंट एक झालंय, FSI दुसरा सँक्शन झालाय आणि डेव्हलपमेंट एग्रीमेंट काय लिहिलंय ते पण माहित नसतं. प्लॅन किती सँक्शन झालंय दिले, सांगितलं की आमच्याकडे 4 मजल्याचीच बिल्डिंग बांधणार आहे, झाले 14 मजले. कारण गेल्या 4 वर्षांमध्ये FSI भरपूर आलेलं आहे आणि रातोरात बिल्डरचं प्रॉफिट 4 पटीने झालेलं आहे. हे वसई विरार मीरा भाईंदरला कारण नवीन नियमावली लागू झाली आहे, त्याला आपण युनिफाईड डेव्हलपमेंट कंट्रोल रेग्युलेशन म्हणतो आणि त्याच्यामध्ये FSI भरपूर वितरित केला गेला आहे. त्याच्यावर कुठच्याही प्रकारचं नियंत्रण नाही, क्वालिटी कंट्रोल माहीत नाही. पण जेव्हा सोसायटी काम करते कंप्लीट कामकाजावर संस्थेचं नियंत्रण असतं. आर्किटेक्ट तुम्ही नेमला, कॉन्ट्रॅक्टर तुम्ही नेमला, प्लॅनिंग तुम्ही केलं, घराचं ॲलोकेशन तुम्ही केलं, सेल्स तुम्ही केला, किती विक्री झालाय तुम्हाला माहिती आहे, किती कर्ज आहे तुम्हाला माहिती आहे, बँकेच्या अकाउंटमध्ये किती पैसे आहेत तुम्हाला माहिती आहे, विक्री योग्य एरिया किती शिल्लक आहे तुम्हाला माहिती आहे, कॉन्ट्रॅक्टरला पैसे किती द्यायचे तुम्हाला माहिती आहे. हा याच्यातला फरक आहे. दुसरं जसं मला सांगितलं की तसंच एक आहे की मुख्य पैलू माहितीच नाहीये डेव्हलपरच्या याच्यामध्ये, पण ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे. तिसरा इम्पॉर्टंट, विकासकाला बँकेकडनं कर्ज मिळत नाही, फक्त त्याला कन्स्ट्रक्शन फायनान्स मिळतो. प्रीमियम भरण्याकरता भाडं द्यायला त्याला पैसे बँकेकडनं मिळत नाही. त्याची स्वतःची प्रॉपर्टी असेल तर ते कोलॅटरल ठेवून त्याच्यावर कर्ज मिळतं आणि ते पण जास्त इंटरेस्ट रेटनी. पण आपल्याकडे मुंबई बँक आहे किंवा ठाणा DCC आहे, त्यांच्याकडनं आपल्याला कमी व्याजदरामध्ये कर्ज मिळते. हा एक खूप इम्पॉर्टंट ॲडव्हान्टेज इकडे आलेला आहे सेल्फ डेव्हलपमेंटमध्ये. चौथा इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट आहे, जेव्हा एका फ्लॅट परचेसर खरेदीदार जेव्हा विकत घ्यायला येतो त्या डेव्हलपरकडे पैसे देताना तो 10 वेळा विचार करतो की मी चेक देऊ की नको देऊ. कारण आज मी दिले बुकिंगमध्ये आणि जर उद्या ते झालं नाही तर माझे हे पण पैसे अडकले. कारण प्रत्येक जण आयुष्यातली जमा केलेली पुंजी हे लावत असतो किंवा कर्ज घेऊन पुढच्या 15 वर्षे जमा करणारी पुंजी त्याच्यात लावणार असतो. त्यामुळे 10 वेळा विचार करतो आणि कार्ड चेक द्यायचा आहे डेव्हलपमेंट कंपनीच्या नावाने, त्यामुळे तो घाबरलेला असतो. पण इकडे जेव्हा सोसायटीचे रिडेव्हलपमेंटमध्ये सेल्फ डेव्हलपमेंटमध्ये जेव्हा खरेदीदार येतो तेव्हा त्याला समोर डेव्हलपर नाही दिसत, त्याला त्यांच्यासारखे सर्वसामान्य माणसं दिसतात, व्यवहार करणारे पण सर्वसामान्य असतात आणि तो हा विचार करतो की ह्या लोकांनी स्वतःची घरं तोडली आहेत आणि स्वतःची घरं तोडून हे लोक स्वतःची घरं पुनर्विकसित करतायत, त्यामुळे हे पहिले त्यांचं घर बांधतील आणि त्यांच्यावर माझं घरही होईल, हा याच्या विश्वास त्याच्यामध्ये आलेला आहे. इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट अजून याच्यामध्ये आहे की आपल्याकडे जर 10 कोटीचं कर्ज हातात आहे आणि आपण विक्री करता गेलो तर आपण त्याला सांगतो की माझ्याकडे 10 कोटी पैसे आहेत, हे अकाउंटमध्ये पैसे जमा आहेत बँकेच्या, तुमच्या पैशामुळे माझं काम थांबत नाहीये. पण डेव्हलपर आपल्याला त्याचं अकाउंट बुक दाखवू शकत नाही की माझ्याकडे 10 कोटी रुपये आहेत आणि मी डेव्हलपमेंट करतोय, कधीच नाही दाखवत. आणि इनफॅक्ट रिडेव्हलपमेंटला जातो तर डेव्हलपर स्वतःचं बॅलन्स शीट पण दाखवत नाही, त्या अकाउंट स्टेटमेंट तर दूरची गोष्ट. आपण जेव्हा कर्ज घेतो, एक सिंपल तुम्हाला सांगतो, तुम्ही लोकांनी गाडीसाठी कर्ज घेतलं असेल, 2 व्हीलर म्हणा किंवा 4 व्हीलर म्हणा, बँकेचं लोन घेताना बँक तुमच्याकडनं दस्तावेज काय काय मागून घेतं, 3 वर्षाचे बॅलन्स शीट्स, तुमचे पे स्लिप्स, घराचे नाव तुमचं काय आहे ते सगळं मागवतं की ना. म्हणजे सगळं तुमचा डेटा जमा करते आणि मग तुम्हाला ते 5-10 लाख जे काय कर्ज असेल ते दिलं जातं. पण जेव्हा तुम्ही डेव्हलपरला रिडेव्हलपमेंटचे अधिकार सही करून देतात घराचे, तेव्हा तुम्ही त्यांच्याकडे काय काय मागून घेतात, त्याचं बॅलन्स शीट मागता का, त्याचं बँक स्टेट मागता का, त्याचं राहतं घर मागता का, त्याचं स्वतःचं ऑफिस स्वतःचं आहे का ते बघता का, काही नाही. डोळ्यावर पट्टी बांधून सही करतो की नाही, आणि मग अडकलं की सांगतो मी अडकलो आणि रडत बसतो.
डेव्हलपमेंट नाही हो रहा. ही सिंपल गोष्टी जे तुम्हाला समजली पाहिजे. पण इकडे आपण लोकांना दाखवतो की माझा पूर्ण प्लॅन सँक्शन झालेला आहे, माझ्याकडे बँकेचे पैसे आहेत आणि मी कामाला निघालो. चौथ्या याच्यामध्ये डेव्हलपर जेव्हा काम करतं तो जसं मला सांगितलं ते कमीत कमी पैसे लागतो, कारण तो व्याजाने पैसे उचलणार आहे. त्यामुळे तो पूर्ण बिल्डिंग सँक्शन करत नाही, तो 2च मजले सँक्शन करून आणतो आणि तुम्हाला खाली करतो. पण आपण जेव्हा करतो आपण पूर्ण 15 मजले सँक्शन करतो आणि मग खाली होतो. त्यामुळे उद्या जर कायद्यामध्ये बदली झाली किंवा कुठच्या प्रकारे स्टे आला, आपलं काम रखडत नाही. 2 मजल्याचं काम रखडतं, पण 15 मजले सँक्शन प्लॅन आपल्या हातात असल्यामुळे आपलं कधी काम थांबत नाही. हा एक इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट आपण करतो. त्यामुळे तो रिस्क घेतो, आपण रिस्क घेत नाही. आपण प्लॅन पण सँक्शन करतो, पैशाची योजना पण करतो, कॉन्ट्रॅक्ट पण नियुक्त करतो आणि मग वेकेट होतो. रिडेव्हलपमेंट मध्ये सगळ्यात मोठी रिस्क म्हणजे आपण घर खाली करतो ती असते. आपलं सगळ्यांचं एकच घर आहे, राहतं घर, कारण आयुष्यामध्ये आपण एकच घर घेऊ शकतो. मुंबईत असू दे, माझं पण स्वतःच एकच घर आहे आणि वेकेंट करतो हीच मोठी रिस्क आहे. त्यामुळे आपण वेकेंट करताना सगळे दस्तावेज तपासून घेऊनच वेकेंट करावे. आणि जेव्हा आपण स्वतः सेल्फ डेव्हलपमेंट करतो तर पहिला आपण जसं सांगितलं सँक्शन केलं, बँकेचं लोन सँक्शन करून घेतलं, कॉन्ट्रॅक्टर चांगला नियुक्त करून घेतला, पैशाचे अरेंजमेंट झाले आणि मग आपण वेकेंट करतो. तुम्ही गावी घर बांधलं असेल की नाही? गावी घर बांधलंय की नाही? गावी छोटं बांधलं असेल, डेव्हलपरला दिलं का? स्वतः बांधलं की नाही? पैशाची योजना करून बांधलं की नाही? नकाशा तुम्ही ठरवला की नाही? सिमेंट रेती तुम्ही बघितली की नाही? टाईल सिलेक्शन तुम्ही केलं की नाही? मग जर छोटा प्रकल्प तुम्ही राबवू शकतात तर मोठा प्रकल्प राबवायला काय प्रॉब्लेम? लास्ट आणि इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट, जर चालू कामामध्ये 2 मजले एक्स्ट्रा बांधायची परमिशन मिळाली आणि डेव्हलपर असेल तर डेव्हलपर उदास दिलचा असेल की नाही, की 1 मजला तुम्हारा 1 मजला मेरा, मिळेल का? पण जर तुम्ही स्वतः डेव्हलपमेंट करत असाल आणि 2 मजले एक्स्ट्रा बांधायला मिळाले तर पूर्ण फायदा कोणाचा? म्हणजे सभासदांचा. आमच्या अभिलाषा सोसायटी मगाशी साहेबांनी सांगितलं, त्यांना आम्हाला 2.5 मजले म्हणजे 20 फ्लॅट एक्स्ट्रा बांधायला मिळाला. 20 फ्लॅट तब्बल 8 ते 10 कोटीचा अतिरिक्त फायदा त्यांना मिळाला आणि सगळ्या सभासदांना. पीएमसीला काय मिळालं? फी, बस. ते काही प्रॉफिट मध्ये तुमच्याकडे सल्लागार असतात, सल्लागारांनी त्यांच्या फीशी मतलब असतो. हा फरक आहे. डेव्हलपर प्रॉफिट कमवतो, सल्लागार फक्त तुम्हाला फीस देतो. नेक्स्ट स्लाइड. इतर फायदे काय आहे? जसं बघायचं झालं, सल्लागारच्या इकडे सगळ्यात इम्पॉर्टंट रोल प्ले करतात ते सल्लागार. डेव्हलपर साठीचे काम करतात तेच सल्लागार तुमच्यासाठी काम करतात आणि सल्लागारांच्या मदतीने तुमची सदनिका प्लॅनिंग होते. आणि जेव्हा आपण स्वतःचा प्लॅन स्वतः बनवतो तेव्हा आपण सुरेख प्लॅन बनवतो. मी खूपसे घर प्लॅन केलेली आहे, पण जर मी एखादा स्वर्ग जर बनवतोय, जर तुम्हाला तो आवडला नाही तो स्वर्ग राहील का? त्यामुळे तुम्हाला आवडेल असा, तुम्हाला ज्याच्यामध्ये छान वाटेल असा प्लॅन तुम्हीच करू शकता. ते तुम्हीच करायला पाहिजे, तुम्हीच ठरवायचं. नेक्स्ट, तुमच्या कामकाजावर कम्प्लीट नियंत्रण सोसायटीचं असतं. प्रत्येक जण हा सोसायटीला रिस्पॉन्ड करतो. सेल्फ डेव्हलपमेंट मध्ये जो पैसा देतो त्याचं ऐकलं जातं. आता डेव्हलपरकडे जर तुम्ही प्रकल्प दिलाय आणि तुम्हाला घराची टाईल आवडली नाहीये आणि तुम्हाला बदली करायची आहे, डेव्हलपरचा कॉन्ट्रॅक्टर तुमचं ऐकेल का? तो बोलेल जा पहिला डेव्हलपर को कुछ क्या बाद में चेंज करेगा. पण जर तुम्ही स्वतः बनवताय तर तुम्हाला आवडेल असे तुम्ही टाईल लावाल की नाही? थोडी काय चेंजेस काय तुम्ही कराल की नाही? हा फरक याच्यामध्ये सेल्फ डेव्हलपमेंट मध्ये. त्यामुळे कम्प्लीट याचं नियंत्रण आहे. कॉन्ट्रॅक्टरला पैसे तुम्ही देणार आहात, पीएमसी ला पैसे तुम्ही देणार आहात. सगळ्या गोष्टीचं ऐकणार पीएमसी आणि कॉन्ट्रॅक्टर तुमचं ऐकणार आहे आणि सगळेजण तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टींची इत्यंभूत माहिती तुमच्याकडे असते. कोण कोणावरती अवलंबून नाहीये. इकडे मगाशी ऐकलं मगाशी की डेव्हलपरनी काम नाही केलं, वेकेंट केलंय, तुम्ही काहीच नाही करू शकत. म्हणजे तुम्हाला डेव्हलपरनी खाली केलंय, बिल्डिंग तोडली आहे, घर होत नाहीये आणि तुम्हाला डेव्हलपरला काढायचं आहे, कोर्टात जायला लागतं.
आणि मग तारीख पे तारीख. आपण इकडे आपली जनरल सभा जरी घेतली तरी लोकांना 10 वेळा फोन करून करून बोलायला लागतात, मीटिंग आहे या, मीटिंग आहे या, मीटिंग आहे या, बोलायला लागतात की नाही. घरात असून पण येत नाहीत. येतात का? नाही येत. बोलून ओढून वॉचमॅनला पाठवावं लागतं की जाऊ उसको सबको बुला के लेके आओ. ही परिस्थिती आपली आहे. मग जेव्हा तुम्ही एका रिडेव्हलपमेंटला आहात, घर तुटलेलं आहे, सगळीकडे तुम्ही विखुरलेले आहात, तर तुमची एक जनरल सभा होईल का? मग अशा ठिकाणी जर तुमची डेव्हलपमेंट थांबलंय, वकिलाशी मीटिंग करायची आहे आणि तुम्हाला कोर्टाची तारीख घ्यायची आहे, मीटिंग होईल का तुमची? आणि पैसे जमा कराल का तुम्ही? आणि ते लाखो रुपये तुम्हाला खर्च करून त्या डेव्हलपरला बाहेर काढायचं आहे, काढू शकाल का? आणि आपल्याकडे तारीख पे तारीख आहेच. सो ही डिफिकल्ट स्टेजला आहे, हा प्रॉब्लेम आहे. आणि जर इकडे सेल्फ डेव्हलपमेंटमध्ये एखादा कॉन्ट्रॅक्टर जर काम करत नसेल तर त्याला लाथ मारून ढकलून द्यायचं सर. कारण कोणालाही, मग तो पीएमसी असू दे, सल्लागार असू दे किंवा कॉन्ट्रॅक्टर असू दे, कोणालाही 1 रुपया ऍडव्हान्स द्यायचा नाही. 1 रुपया ऍडव्हान्स द्यायचा नाही. आपण घरचं टाईलचं काम केलं असेल, आपण काय पहिले देतो की सब टाईलचा पैसा ले लो, टाईल घेऊन ये, टाईलचे पैसे घे, टाईल लाव, लेबर घेऊन जा. तेच आपण बिल्डिंगच्या याच्यामध्ये करतो की तू पहिलं काम कर, मग प्लीज पर्यंतचं काम कर, ते पैसे घेऊन जा. कारण बँकेचे पैसे आपल्याकडे आहेत, तू एवढं काम कर, तेवढे पैसे घेऊन जा. इलेक्ट्रिकचं काम आण, इलेक्ट्रिकचे पैसे घेऊन जा. त्यामुळे कोणाला 1 रुपया ऍडव्हान्स नाही. आणि जर अशा माणसाने काम नाही केलं तर त्याला आपण कधीही लाथ करून ढकलू शकतो. सिंपल. त्यामुळे आपण कोणावर डिपेंडंट नाही आहे. 1ही रुपया द्यायचा नाही, फसायचं नाही. दुसरा, बांधकामाचा दर्जा. आपण जेव्हा स्वतःचं घर बांधलं किंवा इंटिग्रेट केलं असेल, आपण दुकानात जाऊन सांगणार का सस्तेवाला टाईल दो, कमी गेजची वायर टाकणार, हा फालतू बटणं लावणार का? कारण आपलं ध्येय काय? घर बांधायचं आहे, पैसे कमवायचं आहे का? पण जेव्हा डेव्हलपर काम करतो तेव्हा तो क्वालिटी कॉम्प्रोमाइज करतो की नाही? 2 पैसे कसे वाचतील ते बघायचं आहे. बोलताना सांगून गेला मी तुम्हाला अच्छा घर बनाऊंगा, पण तुम्हाला साईटवरती एंट्री पण नाही मिळत, काय बनतात ते समजत पण नाही, काय टाईल लावले समजत नाही, चालताना टाईल उठतात. हे फॅक्ट आहे. तुम्ही जर एक इन्फॉर्मेशन जर तुम्ही बघितली, हल्ली नवीन बिल्डिंग मध्ये आगी लागत आहे. पेपरात तुम्ही वाचत असाल, एक 2-4 महिन्यामध्ये एखादी खबर असते नवीन बिल्डिंग मध्ये फ्लॅट मध्ये आग लागलेली. हे का होत आहे? कारण आतल्या ज्या वायर जातात, तुमच्याकडे जे घरं बांधतात, आपल्याकडे जे घरं बांधतात त्याच्यामध्ये 90% किंवा 95% लपणारा आयटम आहे. आणि फक्त पेंट रंगरंगवटी चांगली दिसते तो 5% आयटम आहे. त्यामुळे जो आतमध्ये जाणारं स्टील आहे, आतमध्ये जाणारं कॉन्क्रीट आहे किंवा आतमध्ये जाणारे इलेक्ट्रिक वायर्स आहेत, हे त्या गेजचे आहेत की नाही याची खबरदारीच नसते आपल्याला. मग जिकडे 1.5 स्क्वेअर mm ची वायर पाहिजे तिकडे 1 स्क्वेअर mm ची घातली जाते. आणि त्याच्यानंतर काळांतराने 2 वर्षांनी इन्सुलेशन जळतं आणि मग शॉर्ट सर्किट होतोय. तसंच आमचे जेवढे पण आम्ही प्रकल्प राबवतोय, आपल्याकडे बाजारात 2 प्रकारचं स्टील उपलब्ध आहे. एक म्हणजे भंगाराचं रिसायकल होणारं आणि दुसरं खनिजमधून बनणारं, जे 10 रुपये किलो मागे जास्त आहे. आम्ही जेवढ्या पण बिल्डिंगी बांधतायत त्याच्यामध्ये आम्ही खनिजचं 10 रुपये, ज्याला आपण टाटा स्टील म्हणतो, जिंदालचं स्टील म्हणतो, ते वापरतोय. आणि 99.9% डेव्हलपर ते स्टील कुठेही वापरत नाही, भंगाराचं वापरतात. हा त्याच्यातला फरक आहे. क्वालिटी टाईल्स पासून, कॉन्क्रीट पासून, स्टील पासून, खिडक्यापासून, काचेपर्यंत, बटनापर्यंत, हे जेव्हा आपण सिलेक्ट करतो तेव्हा आपण चांगल्या गोष्टी सिलेक्ट करतो, म्हणून दर्जेदार काम होतं. तुम्ही आमच्या ज्या बिल्डिंगी झाल्यात, साहेबांनी मध्ये सांगितल्यात, तुम्ही नुसतं आम्ही बोलतोय किंवा मी बोलतोय किंवा साहेब बोलतायत म्हणून विश्वास ठेवू नका. झालेल्या बिल्डिंग बघा. लिफ्ट आम्ही इम्पोर्टेड लिफ्ट वापरलेत. इम्पोर्टेड. तुम्हाला कधी चालू होते आणि कधी लिफ्ट थांबते समजतच नाही, कारण आपण स्वतःसाठी बनवतो. दर्जेदार काम, प्रकल्पाशी निगडीत सगळे माहिती तुमच्याकडे सगळे सोसायटीशी कोऑर्डिनेशन मध्ये असतात. त्याच्यात इम्पॉर्टंट रोल काय आहे सेल्फ डेव्हलपमेंट मध्ये? सेल्फ डेव्हलपमेंट इम्पॉर्टंट रोल आहे कोऑर्डिनेशन.
तुम्हाला वेगवेगळ्या एजन्सीज आहेत, ते कोऑर्डिनेशन करायचं आहे. पण असं नको व्हायला की एकटा सेक्रेटरी आणि चेअरमॅन धावपळ करतोय, मग त्याच्यातून घरातून त्याला हाकलून देतील. तुम्हाला एकट्यालाच पडली आहे, बाकीचे आराम करतात. टीम वर्क करायला पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगतो, ह्या का विषय एवढा न समजण्यात का नाहीये. आणि आपण जे काम करतोय, आपण ना कुठे ते सर्व्हिस करतोय की नाही. आपल्यापैकी काही मंडळी अकाउंट्स मधले एक्सपर्ट आहेत की नाही, आपल्यामधली काही मंडळी इंजिनियरचं सुपरविजन करतायत की नाही, आपल्यामधली काही मंडळी तुमची मुली आर्किटेक्टकडे काम करतायत की नाही, आपल्याकडे काही मंडळी तुमचं साईटवरती काम करतायत की नाही, पर्चेसिंग मध्ये आहेत की नाही, काही सेल्स मध्ये आहेत की नाही. ही सगळी ताकद तुमच्यामध्येच आहे. काही बँकामध्ये तुम्ही काम करत असणार आहे. त्यामुळे ज्यांचं जे क्षेत्र आहे त्या मंडळीने एक पाऊल पुढे येऊन त्यांच्या क्षेत्रातली जबाबदारी घ्यायची आहे आणि हे काम पूर्ण पार पडायचं आहे. तुम्ही दुसऱ्यांसाठी काम करता, इकडे 3 वर्ष तुम्ही स्वतःसाठी काम करायचं आहे. हा त्याच्यातला फरक आहे. मुंबई ठाणा बँकेकडनं तुम्हाला निधी उपलब्ध असल्यामुळे काम वेळेवर पूर्ण होतं. सगळी कामं कशासाठी अडकतात? पैशामुळे. जर पैशाची उपार्जन असेल तर काम थांबेल का? अजिबात थांबणार नाही. त्यामुळे पैसे आमचे जेवढे पण प्रकल्प झाले वेळेच्या आधी पूर्ण झाले. 3 वर्ष असतात, 2.5 वर्ष पूर्ण झाले. हा त्याच्यात एक खूप मोठा फरक आहे. इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट आहे व्याज दर. मुंबई बँक प्रकल्प असतात, कर्ज म्हणून कमी व्याज दरात मिळते. मुंबई बँक 12.5% देते आणि ठाणा DCC 10.5% देते. 2 पावलं पुढे गेलेत ते तुम्हाला कर्ज धोरण सांगते. म्हणजे सरकार तुमच्या पाठीशी आहे, बँक तुमच्या सेवेसाठी उपस्थित आहे, पैसे इझिली अवेलेबल आहेत. फक्त तुम्हाला हिंमत करायची. आणि सल्लागारांना पण काही प्रॉब्लेम नाहीये. सल्लागार उलटी सोसायट्यांना काम करायला मदत, कारण आम्हाला गॅरंटी आहे की काम केल्यानंतर संस्था कोणाचेही पैसे बुडवत नाही. तुम्ही एखाद्या संस्थेचं म्हणजे काम केल्यानंतर संस्था समोरून फोन करताय की नाही, तुम्हाला काम हो गया, चेक तयार आहे, लेके जाओ, बोलता की नाही. एकही सोसायटी पैसे थकवत नाही, हा आमचा अनुभव आहे. आणि आम्हाला डेव्हलपरला सर्व्हिस देण्यापेक्षा संस्थेला सर्व्हिस देणं आम्हाला खूप आवडतं. सेकंड लास्ट, विकासाकडनं दिशाभूल होत नाही. विकासकच नाही, दिशाभूल कशी होणार? आता तुम्ही जेव्हा एका डेव्हलपरचा टेंडर काढता, ऑफर मागवतात किंवा टेंडर काढतात, तुम्हाला वेगळ्या वेगळ्या प्रकारची ऑफर येते. एक डेव्हलपर तुम्हाला 15% देतो, एक डेव्हलपर 20% देतो आणि एक डेव्हलपर 25% देतो. तुम्ही कोणाला काम देणार? 25%. 25%ला देणार. कोणी 30% दिला तर 35, 50, बरोबर आहे ना? म्हणजे ठरवण्याचा प्रक्रिया कशी आहे? जो जास्त देईल त्याला काम द्यायचं. म्हणजे तो योग्य आहे की नाही योग्य हे तपासून घेता का तुम्ही? आणि जर तुमचा सेक्रेटरी हुशार असेल, तो बोलेल की नाही काहीतरी गडबड आहे, 50% देतोय, हे वायबल नाहीये, तो 25% वाला बरोबर आहे, तर सेक्रेटरीला लात मारते, ह्याचं काहीतरी सेटिंग आहे. बरोबर आहे की नाही? म्हणजे आपण आमिषाला बळी पडतो, सिलेक्शन कसा करतो आणि ह्याचाच गैरफायदा डेव्हलपर घेतात. देताना ऑफर देतात 50% लो, मग नंतर तुम्हाला खाली करतात आणि मग सांगतात मेरे को परवडने वाला नाही है, मैं 25 देने वाला. तुम्हाला काय ऑप्शन आहे? कारण तुम्ही जोपर्यंत बसला आहात, जागेवरती आहात, तोपर्यंत तुम्ही राजे आहात. जागा जशी खाली केली, हात जोडून उभं राहायला लागतं. कारण तो देतो तेव्हा भाडं मिळतं, तो देतो तेव्हा घर मिळतं. ही त्याच्यातली इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट आहे. त्यामुळे आमिषाला बळी आपण डेव्हलपरच्या याच्यामध्ये पडतो, पण जेव्हा आपण सेल्फ डेव्हलपमेंटला जातो, आपण कॅल्क्युलेशन तपासतो. कारण फिजिबिलिटी कोणी काढली? तुम्ही काढली. खर्च तपशील कोणी काढला? तुम्ही काढला. कार्पेट एरिया किती मिळतो कोणी ठरवलं? तुम्ही ठरवलं. आणि तुम्हाला जर समजलं की कॅल्क्युलेशन मध्ये 30% बसतंय, तुम्ही सभासदांना 40% कमिट कराल का? तुम्हाला माहिती आहे 30% बसतंय आणि सभासदांना पण माहिती 30% आहे. त्यामुळे 30% वरतीच कॅल्क्युलेटेड ऑफर फायनल होते आणि त्याच्यात दिशाभूल व्हायचा
काही प्रश्न उद्भवत नाही. हा याच्यात इम्पॉर्टंट पडत नाही सेल्फ डेव्हलपमेंटमध्ये. लास्ट आणि इम्पॉर्टंट एस्पेक्ट की विकासकाचा जो फायदा आहे, जसं मला सांगितलं चालू कामामध्ये जर 2 मजले मिळाले तर ते 2 मजले सगळे तुमचे. आणि विकास नसल्यामुळे विकासाचा जो फायदा आहे तो डायरेक्ट बेनिफिट सोसायटी आणि सोसायटी समाजाला मिळतं. मग तो तुम्हाला जास्त एरियाचा मिळतो किंवा जास्त पैसे कॉर्पसच्या रूपात मिळतात. हा त्याच्यातला एकही फायदा आहे. नेक्स्ट, जसे काही चांगल्या गोष्टी आहेत तसे काही खबरदाऱ्या पण आहेत. खबरदारी नंबर 1, सगळ्यांनी एकत्र येणं आणि सामूहिक निर्णय घेणं. आपल्या सगळ्या सोसायटीचं नाव काय आहे? कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी. आणि मॅक्झिमम नॉन कोऑपरेटिव्ह असतात. बरोबर आहे की नाही? नॉन कोऑपरेटिव्ह इगो, मीच शाणा, मला सगळं समजतं, मी सांगितलं तुला ना असं होणार. बरोबर आहे की नाही? शेजाऱ्यांचं भांडणं, सेक्रेटरी माझा दुश्मन आहे, तो त्यांनी असं बोलला तर मी त्याच्या विरुद्धच करणार. आहे की नाही? 2 ग्रुप भांडणं करायची, मीटिंग कशी करतो बघतो मी. आणि आपल्याकडे एक सर्वसामान्य आपल्याकडे एक प्रथा आहे की मीटिंग चालू असते ना त्यावेळेला कोण काय बोलत नाही. बोलतं का कोण? उठून उभारून आवाज तरी करतं. पण मीटिंग संपली की सगळ्यांच्या घरात 4-4 जणांच्या सभा चालू. आहे की नाही? ही प्रथा आहे आपल्याकडे. पण त्या मीटिंग मध्ये तुम्हाला असं नाही वाटत की तुम्ही एकत्र यायला पाहिजे, तुम्ही तुमच्यातले वाद मिटवायला पाहिजे. आता अमेरिका आणि रशियासारखी कंट्री पण जर त्यांचा फायदा दिसला ना, हे दोघं एक यायला कमी नाही. मग तुम्ही शेजाऱ्यांना काय प्रॉब्लेम आहे यायला? जर त्याच्यामध्ये तुम्हाला डेव्हलपरकडनं 15% मिळणार आहे आणि सेल्फ डेव्हलपमेंट करून जर तुम्हाला 30% एरिया मिळणार असेल आणि तुम्हाला प्रत्येक डेव्हलपमेंटमध्ये प्रत्येकाचा 25 ते 40 लाखाचा जर फायदा होत असेल तर तुम्ही असं नाही करता येईल का तुम्हाला की शेजाऱ्यांचं भांडणं 3 वर्षांसाठी विसरून जावं, वाद बाजूला ठेवावे, बिल्डिंग बनवावी, प्रत्येकाने 40 लाखाचा फायदा करावा, परत शेजारी बनवा आणि नवीन चॅप्टर चालू करावा? पॉसिबल आहे की नाही? व्हेरी मच. मला एक सांगा, आपण मेहनत करून रिटायरमेंट पर्यंत आलो. आपल्याकडे सिनियर लोक आहेत, रिटायर्ड झाला असाल तुम्ही, रिटायरमेंटला तुम्ही किती पैसे तुम्हाला हातात मिळाले? 50 लाख, 1 कोटी. पण जर तुम्ही 3 वर्षासाठी सॅटर्डे संडेला 2 तास जर मेहनत केली तर तुम्हाला 30-40 लाखाचा अतिरिक्त फायदा तर मेहनत करणार की नाही मला सांगा? 2 तास जास्त काम नाहीये काय करायचं तुम्हाला? फक्त मीटिंग करायचं आहे, कॉन्ट्रॅक्टरवर कोऑर्डिनेशन करायचं आहे. आणि जरी तुम्हाला वेळ नसेल तर एखादा यंग मुलगा जो कॉलेजमध्ये शिकतोय तो संध्याकाळचा 1 तास तुमच्याकडे देऊ शकतो. त्याला नेमणूक करा आणि त्याच्याकडनं काम करून घ्या. पॉसिबल आहे की नाही मला सांगा? डिफिकल्ट आहे का? डेव्हलपरकडे काय 10-10 जणांची गँग असते का ऑफिसमध्ये? एक रिसर्चलिस्ट हॅलो बोलत, ते पण आपल्या घरी कोणतरी असतं नाही आणि फोन अटेंड करत असते. ते काम आपण नाही करू शकत का? काय डिफिकल्ट आहे याच्यामध्ये? पारदर्शकता, ट्रान्सपरन्सी पाहिजे. आपल्याला जरा पण मेंबरना शंका येता कामा नये की डाल में कुछ काला है. आमच्या इकडे गृहस्थ होता, तो बोला अरे याच्यामध्ये भरपूर पैसे खर्च होणार, तुम इतना पैसा खर्च करेगा, चेक देगा, ये देगा, मेरे को विश्वास नहीं है. मध्ये संस्थेने काय केलं? त्याला ट्रेजर बनवलं. तूच बन आणि तूच व्यवहार कर. विश्वास आहे? कारण इकडे कोणाला काही कमवायचं नाहीये, प्रत्येकजण आपापलं योगदान देतोय. तर तूच बन आणि तूच कर आणि प्रोजेक्ट कम्प्लीट झाला, काही प्रॉब्लेम नाही आला. ट्रान्सपरन्सी पाहिजे. लोक घाबरलेली आहेत, घरं खाली करतात, लोक घाबरलेली आहेत. त्यांचा विश्वास जिंकणं इम्पॉर्टंट आहे या आयुष्यामध्ये. त्यांचा विश्वास जिंका आणि त्यांचे घर घ्या. पारदर्शकता, ट्रान्सपरन्सी, त्यांना दाखवा काय बघायचं. या म्हणलं बघा, खर्च किती झालाय बघा, सेल किती झालाय बघा, काम कसं होतंय बघा. आणि आता आपल्याकडे ऑनलाईन पद्धती आहेत.
तुम्ही त्याच्यामध्ये वेबसाईट क्रिएट करू शकता, व्हॉट्सॲप कॉल, व्हॉट्सॲप ग्रुप्स आहेत, हे सगळं तुम्ही ट्रान्सपरंटली काम करू शकता. सोसायटी आणि व्यवसाय संबंधित सल्लागार समन्वय इम्पॉर्टंट आहे. कोऑर्डिनेशन इम्पॉर्टंट आहे. कमिटी, जनरल बॉडी कमिटी सल्लागार, याच्यामध्ये कोऑर्डिनेशन इम्पॉर्टंट. हेच काम आहे. सकाळी 10 मिनिटाचं काम आहे. सकाळचं फोन करायचं, क्या काम का पोझिशन आहे, क्या प्रॉब्लेम आहे, क्या मटेरियल आहे. आणि एक इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट आहे, कॉन्ट्रॅक्टरला आम्ही लेबरनी काम देत नाही. मटेरियल कोण लक्षात ठेवणार, किती आलं आणि किती गेलंय. विथ मटेरियल काम देतो. मटेरियल क्वालिटी सांगितलेली आहे, कुठची पाहिजे तुला ठेवलंय, तू मटेरियल विकत घे, तू सांभाळ आणि तूच बनव. काम कम्प्लीट झाल्यानंतर पैसे. आणि कॉन्ट्रॅक्टर सिलेक्शन कसा करायचा, तर ज्यांनी तेवढ्या साईजचं काम पूर्ण केलं असेल त्यालाच नियुक्त करायचं. नाहीतर बोलाल की माझा भाऊ आहे, माझा मेवणा आहे, अच्छा काम करेगा उसको दो. अजिबात नाही. ज्यांनी काम केलं असेल, ज्याचं रेप्युटेशन चांगलं आहे, ज्याचा फायनान्स चांगला आहे, मार्केटमध्ये नाव आहे, अशा माणसालाच उभं करा आणि त्याला कामं द्या. आणि विथ मटेरियल काम द्या. त्यामुळे काम केल्यानंतर बिल ठरल्याप्रमाणे पेमेंटप्रमाणे बिलं दिली जातात. समन्वय. त्याच्यानंतर चौथं आहे निस्वार्थीपणा. असं येतं कामा नये की मला काहीतरी वेगळं मिळालं पाहिजे, मेरे को 20 लाख अलग से मिलना चाहिए. अजिबात नाही. तुम्ही जे तुमच्यासाठी काम करताय, असं समजायचं की माझं घर बनतंय ज्याच्यामध्ये 50% मला एक्स्ट्रा एरिया मिळतोय, मला जे 30 लाख रुपये त्याच्यासाठी मी माझं योगदान करतोय आणि त्यासाठी काम करा. वेगळं काय काढू नका. लास्ट आणि इम्पॉर्टंट, विश्वास ठेवणे आणि विश्वास जिंकणे. तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांवरती, तुमच्या कमिटीवरती विश्वास ठेवा. नाहीतर आपल्याकडे घे, वो कर रहे करने दो, मुझे नहीं लगता है कर पाएगा. अजिबात नाही. त्याच्यावर विश्वास ठेवा आणि कमिटीने पण विश्वास जिंका. हे एक इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट आहे, कारण तुम्हाला करोडो रुपयाचा व्यवहार करायचा आहे, 3 वर्ष काम करायचं आहे. ह्याच काही गोष्टी आहेत आणि हे सर्वसामान्य गोष्टी आहेत. ह्याला आपण सहकार क्षेत्र म्हणतो आणि हे आपण विसरलेलो आहोत. आणि महाराष्ट्राने सहकार चळवळ राबवलेली आहे, त्याचा विसर पडता कामा नये. नेक्स्ट स्लाइड. प्रक्रिया, प्रोसेस फ्लो. तुम्ही जर ठरवलं, तुमचं जर मतपरिवर्तन झालं आणि सेल्फ डेव्हलपमेंट करायचं ठरवलं, तर पहिला टप्पा काय येतो, ते तुमची तज्ञाची नेमणूक करणे. म्हणजे तुम्हाला एखादा टेक्निकल कन्सल्टंट, त्याचं कॅल्क्युलेशन काढणारा, त्याचं प्लॅनिंग करणारा, तर तज्ञाची नेमणूक करायचं आणि आपण त्याचा निर्णय घेतो, मला सेल्फ डेव्हलपमेंट करायचं आहे सोसायटीला, ते निर्णय घेतं. नेक्स्ट टप्पा येतो त्याचा फिजिबिलिटी काढणं, व्यावहारिकता. खर्च किती येणार आहे, किती कार्पेट एरिया मेंबरना देऊ शकू, किती विक्री करू शकू, हा त्याच्यात इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट आहे. कारण त्याच्यावर तुमचे निर्णय आहेत. तो निर्णय आपण घेतो इकडे. आणि कार्पेट एरिया निश्चित केल्यानंतर तिसरा टप्पा चालू होतो, प्लॅनिंग, आराखडा. घराचा नकाशा, फ्लोरचा नकाशा, बिल्डिंगचा नकाशा हा आपण आर्किटेक्टकडनं काढून घेतो. वेगळे वेगळे नकाशे येतात त्यांच्याकडनं, ट्रायल 1, ट्रायल 2, ट्रायल 2. तुम्हाला जो योग्य वाटेल तो तुम्ही फायनल करायचा आणि पुढच्या टप्प्यावर जायचं. त्याला आपण मंजुरी घेणे, त्याला IOD म्हणतात. पूर्ण प्लॅन सँक्शन करून घ्यायचा. अजून एक प्लॅन सँक्शन मध्ये काय, बँकेची कर्जाची मंजुरी पण याच्यामध्ये येते. ते कर्ज मंजुरी पण करून घ्यायची. 5वा टप्पा येतो कॉस्टिंग, एस्टिमेशन अँड कॉस्टिंग, ज्याला आपण BOQ म्हणतो, बिल ऑफ क्वांटिटीज. खोका बांधकामला किती पैसे लागणार, इलेक्ट्रिकलला किती लागणार, प्लंबिंगला किती लागणार, टायलिंगला किती लागणार, फिनिशिंगला किती लागणार, पेंटिंगला किती लागणार, खिडक्यांना किती, दरवाजाला किती, ह्याचा इत्याभूत खर्च आपण काढतो. पण तुम्हाला नाही काढायचंय, तज्ञ काढून देतील तुम्हाला. कारण तुमच्या खांद्याला लावून तज्ञ उभे आहेत आणि डिटेलमध्ये तुम्हाला कॅल्क्युलेशन करून देणार आणि त्याचा हिशोब आपण लावायचा आहे आणि त्यांचं टेंडर आपण करायचं आहे आणि ते कॉन्ट्रॅक्टर आपण नियुक्त करायचे. त्याला आपण एस्टिमेशन अँड कॉस्टिंग म्हणतात. प्रकल्प लागणार निधी उपाययोजना तुम्ही सभासदांचा आर्थिक योजने योगदानाद्वारे करणे व बँकेच्या
कर्जाद्वारे करणं. आता याच्यामध्ये काही फंड, आपण जेव्हा एखादं कर्ज घेतो, गाडीचं म्हणा किंवा गृह कर्ज म्हणतो, एक सेल्फ फायनान्स पण असतो, मार्जिन मनी त्याला म्हणतो, 5%, 10%, आणि मग उरलेले पैसे आपल्या बँकेच्या लोनवर येतात. इकडे पण आपल्याला मार्जिन मनी येतं. आता ते मार्जिन मनी कसे उभे करायचे? आता जर आपण सोसायटीकडे गेलो की आता आपल्याला 25 कोटीचा प्रकल्प आहे, 5% जमा करायचे आहेत, म्हणजे किती झाले? जवळजवळ 1.25 कोटी रुपये. तर 1.25 कोटी रुपये डिवायडेड बाय एवढे सभासद, प्रत्येकाला 15 लाख रुपये काढायचे. काढतील का? प्रकल्प गुंडाळून ठेवून देतील, बरोबर आहे. पण जर आपण सभासदांकडे गेलो की तुम्हाला 40% क्षेत्र फ्री, आणि ज्याला एखादी खोली एक्स्ट्रा घ्यायची आहे, इकडे बाजार भाव चाललाय 10,000 रुपये, पण सभासदांसाठी 6,000 रुपयात आम्ही उपलब्ध करून देतोय. पैसे जमा होतील की नाही? आणि प्रत्येकाला वाटतं की नाही की माझं 1 बेडचं 3 बेड व्हावं म्हणून. 2 बेड तर मिळत आहे, पण एखादा 1 बेड अजून. आमचा एक चारकोप राकेश म्हणून सोसायटी आहे, बँकेने 10 कोटीचं कर्ज दिलंय. 1 बेडचा फ्लॅट होता 440 फुटाचा, त्यांना 50% एक्स्ट्रा एरिया मिळाला सेल्फ डेव्हलपमेंटमध्ये, 660 फूट झाले. पण 660 फूट 2 बेडमध्ये पण येत नाही, 3 बेडमध्ये पण येत नाही. 2 बेडमध्ये मोठा फ्लॅट होतो. मग सगळ्यांनी 100 फूट विकत घेतले. चारकोपला आमचा दर आहे 22,000चा, तिकडे आम्ही 14,000 आणि 15,000 त्यांना दर दिले. आणि सगळ्यांनी 150 फूट घेतले आणि सगळ्यांचे डायरेक्ट 700-750 फूट झाले. 1 बेड मधून डायरेक्ट 3 बेड मध्ये गेले. हा त्याच्यातला एक इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट झालाय, आणि हे तुम्ही राबवू शकता. नेक्स्ट, बँकेचे प्रतिशुल्क भरणा करणे व संचयोग्य साधने, तसेच जमिनी विकास तारण ठेवण्यावर बँक तुम्हाला सेल्फ मनी तुमची अशी झाली, उरलेले कर्ज बँकेकडनं. तर बँक जेव्हा तुम्हाला कर्ज देते ते काहीतरी तारण ठेवणार. याच्यामध्ये तुमचं घर तारण राहत नाही. बँक तुमच्या घरावरती कर्ज देत नाही. बँक तुमची जी जमीन आहे ती तारण ठेवते आणि विक्री योग्य एरिया तारण ठेवते, आणि त्याच्यावरती कर्ज मिळतं. आणि तुमचं क्षेत्र वाढीव क्षेत्रासह फ्री असतो, त्याच्यावर कर्ज नसतं. हा इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट बँकेने धोरण जारी केलं. नेक्स्ट, कॉन्ट्रॅक्टरचे नेमणूक करणे. जसं मला सांगितलं की आपण टेंडर करायचं आणि ठीक कॉन्ट्रॅक्टरला आपण नेमणूक करायची, आणि इमारतीचे बिल्डिंग मंजूर झाल्यानंतर डेमॉलिशन करायचे. डेमॉलिशनचे पण पैसे मिळतात, स्क्रॅप व्हॅल्यू म्हणतो त्याला आपण. त्याच्यानंतर तुमचं बिल्डिंग तुटल्यानंतर, मंजुरी आल्यानंतर आपण रेरा नोंदणीकृत करतो. आपल्याला विक्री करायचं आहे म्हणून रेरा नंबर पाहिजे, आणि रेरा नंबर घेतल्यानंतरच आपण विक्री करू शकतो. आणि रेरा नंबर आल्यानंतर विक्री प्रक्रिया फास्ट होते, आणि आपल्याला रेरा कायदा अवलंबायला लागतो. सो ते आपण करतो. नंतर आपण त्याच्या सगळ्या तांत्रिक बाजू आणि आर्थिक बाजूवरती स्वतः देखरेख करते, आणि बँक पण तुमचं देखरेख करते. बँक तुमच्या प्रकल्पावरती कर्ज तुम्हाला देते, पैसे लावते, तर बँक आणि मेकर चेक करते. म्हणजे तुमच्या पीएमसीने दिलेलं बिल, तुमच्या पीएमसी दिलेला फिजिबिलिटी रिपोर्ट, तुमच्या पीएमसीने दिलेले जे काय आहेत ते बँकेचे पीएमसी पण त्याला क्रॉस चेक करतात की बरोबर आहे की चुकीचं आहे. आणि बँकेचे पीएमसी पण तिकडे येऊन प्रकल्प बघतात की खरंच जॅग्वारचीच नळं लावली आहेत का. हा त्याच्यातला एक भाग आहे. आणि विक्री योग्य सदनिकातून येणारी रक्कम, त्याच्यातून तुमचं कर्जफेड परत होतं. ते एस्क्रो अकाउंट मध्ये जमा होतं आणि एस्क्रो अकाउंट मधून तुमचं कर्ज फेडलं जातं. लास्टला बिल्डिंग कंप्लीट होते, आणि बिल्डिंग कंप्लीट झाल्यानंतर तुमचं ऑक्युपेशन सर्टिफिकेट मिळतं. आता याच्यामध्ये एक मोठा इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट आहे. ऑक्युपेशन सर्टिफिकेट आणायचं मतलब बहुत पापड बेलने पडते, बरोबर आहे ना. किती डिफिकल्ट. जर तुम्ही एखादा मजला एक्स्ट्रा बांधला असेल किंवा एखादा 2-4 फ्लॅट एक्स्ट्रा बांधले असतील तर ऑक्युपेशन मिळेल का तुम्हाला? सोसायटी म्हणून तुम्ही स्वयंपूर्ण विकास कराल तर तुम्ही 4 फ्लॅट एक्स्ट्रा बांधाल का? एखादा मजला अनाधिकृत ठोकाल का? आपलं आपण घर रिस्क मध्ये टाकणार का? अजिबात नाही. त्यामुळे आपण एखादं काम असं करणारच नाही जे गैर आहे, आणि जे आपण गैरकाम करणार नाही तर आपल्याला ओसी कोण थांबवणार? डिले करतील जास्तीत जास्त, पण आपल्याकडनं ब्लॅकमेलिंग आपल्याला होणार नाही.
त्यामुळे ओसी मिळायचं राहू शकत नाही. ओसी मिळते, लोकांना पण घरं परत देतात. आता एक इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट आहे, लोकांना सगळीकडनं आम्हाला प्रश्न येतात की एवढे प्रोजेक्ट होतात आजूबाजूला, सेल होईल नाही होईल, विक्री जर नाही झाली, आम्ही एकतर भाड्यावरती गेलोय, भाडं चालू आहे, कर्ज घेतलंय, व्याज चालू आहे, उद्या प्रकल्पाची विक्री नाही झाली तर काय. मग मी त्यांना सांगतो की बाबा तुमच्या इकडे काय दर आहे, तर तुमचं 10,000चा दर आहे, तुम्ही 10,000ला विकत घ्यायला जाल तर कदाचित विकला जाईल, 9,000ला होऊ शकेल, 8,000ला, 7,000ला, 6,000. आता सांगा बस झालं. मला काय सांगायचं, तर तुम्ही फिजिबिलिटी आपल्या हातामध्ये आहे. आपण जर प्रकल्पाचा जर रेट 6,000 किंवा 7,000नी फिजिबिलिटी ठरवली, कारण डेव्हलपरचा प्रॉफिट नाही आहे, हातामध्ये कॅल्क्युलेशन कोणाचं आहे. जर तुम्ही फिजिबिलिटी 6,000 आणि 7,000नी केली, उद्या मार्केट तुटलं जरी, उद्या इंडिया पाकिस्तानचा वॉर झाला जरी, कोविड आला परत तरी आपला माल विकला जाईल की नाही, 100%. आणि जर तुम्ही 6,000नी माल विकत असाल तर पहिला विकत घेणार कोण. पॉसिबल आहे की नाही, मी बोलतोय पटतंय की नाही, 100%. आपण सांगू शकतो ना आपल्या मुलाला, तू इकडे तिकडे पैसे कशाला लावतोय, मी चांगला पीएमसी नियुक्त केलेला आहे, चांगला प्लॅन बनवलेला आहे सोसायटीने, चांगले टाटा स्टील वापरतोय आणि चांगलं बांधकाम करतोय, कॉन्ट्रॅक्टर चांगला नियुक्त केलाय, पैसे आमच्याकडेच राहणार आहेत, आमच्याकडेच विकत घे फ्लॅट. पॉसिबल आहे की नाही. मग माझ्या भावाला, माझ्या बहिणीला, जावयाला सांगू शकतो की नाही की घ्या, इकडेच घ्या, इथे पैसे अडकू नका. पैसे कुठे राहणार आहेत, सोसायटीच्या अकाउंट मध्ये. सेक्रेटरी चेअरमॅनच्या अकाउंट मध्ये राहणार आहेत का, सोसायटीच्या अकाउंट मध्ये पैसे राहणार. आणि आपण अकाउंट मधून 5,000 रुपये पण विड्रॉ नाही करू शकतो, कॅशने विड्रॉ करू शकतो का, नाही. सगळ्या पैशाचा एक एक रुपयाचा हिशोब होणार आहे. त्यामुळे सेल्स तुम्ही करू शकता, मुलांना देऊ शकतात, नातेवाईक आहेत. आणि एक सांगा, आपण प्रत्येक सोसायटीमध्ये 50 सभासद असू, 50 मेंबर्स, प्रत्येकाने जर एक फ्लॅट विकला तर एकच, आपली एवढी कुवत नाही आहे का की आपण फक्त एक फ्लॅट विकायचं ठरवायचं, एक, ओनली वन फ्लॅट. शिल्लक राहतील फ्लॅट, फक्त एक फ्लॅट विका आणि त्यांना कमिशन पण द्या, दुसरा कोण जाईल ना त्यांना द्या. एक फ्लॅट विका, बनणारे किती सेलचे 50च, मेंबर पण 50, सगळ्यांनी एक विकला तर फिनिश. इट्स नॉट डिफिकल्ट. मला सांगतो, तुम्ही जर मला वसईला बोलवलात, मी राहतो कांदिवलीला, वसईला फ्लॅट दिलात, फ्री मध्ये दिला तर मी येईन का तिकडे, मी तिकडे सेटल आहोत. मग वसईमध्ये कोण घेणार फ्लॅट, वसईकर. आणि वसईकरची ओळख कोणाची आहे, वसईमध्ये ओळख कोणाची आहे, लोकल एरियाची. आता वसईमध्ये पण वेगवेगळे एरिया आहेत, मग एके एरियातून दुसऱ्या एरियात जातो का कोण, मग लोकल एरिया इन्फॉर्मेशन कोणाकडे आहे, ओळख कोणाची आहे, तुमची आहे. विक्री कोण करू शकणार आहे, डेव्हलपरला गिरायक कोण जास्त आणून देतं, तुम्हीच आणून देता. मग तुम्ही स्वतःचे फ्लॅट नाही विकू शकत का, त्यातून पण तुम्हाला वाटलं की तुम्ही नाही करू शकत, विक्री नाही करू शकत, एजन्सीला द्या, चांगल्या एजन्सीला द्या, काय प्रॉब्लेम. आणि रेरा रजिस्टर झालं तरी तुम्हाला सेल ऑनलाईन होऊन येणार आहे. नेक्स्ट स्लाइड. सगळा प्रकल्प तज्ञांच्या रूपामध्ये राबवला जातो. कन्सल्टंट्स कोण कोण योगदान देतात, पहिला प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट, पीएमसी त्याला आपण म्हणतो, प्रकल्प व्यवस्थापक. दुसरा आर्किटेक्ट, प्लॅनिंग करतो, डिझायनिंग करतो, मंजुरी प्राप्त करून देतो. तिसरा कायदेविषयक सल्लागार, ऍडव्होकेट, आपल्याला टायटल सर्टिफिकेट पाहिजे, आपल्या घराचे दस्तावेज बनवायचे, नवीन घर विक्री योग्य त्याचे दस्तावेज बनवायचे, कमिटीचे ठराव लिगली लिहायचे, कॉन्ट्रॅक्टरचे टेंडर बनवायचे, ऍडव्होकेट. नंतर एमईपी सल्लागार, एमईपी म्हणजे मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, प्लंबिंगचे डिझाईन करणारा, इलेक्ट्रिकल डिझाईन करणारा,
मेकॅनिकल डिझाईन म्हणजे मेकॅनिकलमध्ये पंप येतात, लिफ्ट येतात, वॉटर पंप येतात, फायर सिस्टीम येते, हे सगळे सल्लागार आहेत. नंतर भूवैज्ञानिक, तुमची बिल्डिंग जी उंच होणार आहे त्याचं फाउंडेशन कुठपर्यंत गेलं पाहिजे, खडक कुठपर्यंत आहे, हे डिझाईन कोण देतं? सॉइल कन्सल्टंट. त्यानंतर आरसीसी कन्सल्टंट, स्टील किती टाकायचं आहे, कॉन्क्रीट किती टाकायचं आहे, बीमची साईज किती, स्लॅबचे साईज किती, भूकंपरहित घरं बनवायचे, आरसीसी कन्सल्टंट. सुपरविजन कोण करतं? साइट इंजिनियर. इस्टिमेशन साइट इंजिनियर, देखभाल क्वालिटी चेक साइट इंजिनियर, आणि हिशोब कोण ठेवतं? चार्टर्ड अकाउंटंट. हे सगळे तज्ञ तुम्हाला हायर करायचे आहेत आणि ह्यांच्याकडनं तुम्हाला काम करून घ्यायचे. टीम करून होऊ शकेल की नाही मला सांगा. आणि ह्यापैकी कुठच्या ना कुठच्या फील्डमध्ये तुम्ही असोसिएट आहात की नाही मला सांगा. आपल्यापैकी बहुतेक लोक काही ना काहीतरी याच्यामध्ये फील्डमध्ये आहेत, किंवा तुमचा मुलगा, तुमचा भाऊ त्यांची मदत घेऊ शकता की नाही. काय डिफिकल्ट. नेक्स्ट स्लाइड आहे की तुम्हाला पैसे कसे उभे करता येईल. तुम्ही सिंकिंग फंड, रिपेअर फंड हा वापरू शकता. स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन पण करू शकता की बाबा महिन्याला 10,000 रुपये जमा करा, 5,000 जमा करेल. त्याच्यानंतर सभासद, आपण सोसायटी आहोत, आपण ऑफिशियली मेंबरकडनं कर्ज घेऊ शकतो आणि मेंबरला कर्ज देऊ शकतो, पण जनरल बॉडीचा ठराव लागतो. काही प्रमाणामध्ये आम्ही बँकेचं कर्ज घेतलं आणि काही प्रमाणे मेंबरचं पण कर्ज घेतलं. म्हणजे जर मी बँकेला व्याज देतो 10.5%, मेंबरला पण मी व्याज देतो 10.5%. फायदा तुम्हाला कुठे फायदा आहे हे तुम्ही ठरवायचं. आता मी फ्लॅट विकत घेऊ शकत नाही, माझ्याकडे काय 25 लाख रुपये नाही आहेत, माझ्याकडे 5 लाख रुपये. मी 5 लाख रुपये तुम्हाला देतो, मला 10% व्याज द्या. पॉसिबल आहे की नाही मला सांगा. राहतंय कुठे? सोसायटी अकाउंट मध्ये. त्याचं ऑडिट होणार आहे, देखरेख होणार आहे त्याची. तुम्ही एक्स्ट्रा विकत घेऊ शकतात गाडी. आमच्याकडे एक ठिकाणी असं झालंय की आम्ही 40% क्षेत्र जास्त दिलं, ते मोठं होत होतं. लोकांनी त्याचे अजून 200 फूट विकत घेतले आणि एकाचे 2 घरं केली. माझी 2 मुलं आहेत, उद्या भांडणार आहेत, आत्ताच वेगळी करून घेतो. किंवा रिटायर्ड मंडळी आहेत, मुलं गेली आहेत US ला. आता हळूहळू आपण मुंबई आणि आपण पेन्शनर सिटी होणार आहे, मुलं सगळी बाहेरगावी चालली. मग एवढं मोठं घर मी काय करू? मग 1 बेड स्वतःसाठी ठेवला, 2 बेड भाड्यावरती ठेवला. पैसे बँकेत आहे, सगळ्या बँका सेफ नाही आहेत आणि आपल्याला लगेच ग्रीड येतो, शेअरमध्ये टाका, म्युच्युअलमध्ये टाका, आणि मध्ये कधी ते डुबले ते येत पण नाही. पण जर तेच पैसे तुम्ही तुमच्या जागेमध्ये, तुमच्याच रिडेव्हलपमेंट प्रकल्पामध्ये टाकले आणि जागेमध्ये तुम्ही त्याच्यात हे केला आणि 2 बेडचा फ्लॅट क्रिएट केला, तो फ्लॅट कोणाच्या ताब्यात असणार आहे? तुमच्या. भाडं कोणी मिळणार आहे? ऍसेट कोणाचा वाढणार आहे? तुमचा. उद्या त्या भाड्यावरती तुमचं मेंटेनन्स फ्री होईल की नाही. हे काही गोष्टी आहेत जे तुम्हाला करता येतात आणि राबवता